टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नुकत्याच झालेल्या एका फॅशन शोमध्ये जगप्रसिद्ध ब्रँड असलेल्या प्राडानं आपलं समर कलेक्शन सादर केलं। या कलेक्शनमध्ये कोल्हापुरी चप्पल सारखं दिसणारं हुबेहूब चप्पल देखील पाहायला मिळालं आणि त्यामुळे अनेकांच्या भुवया देखील उंचावल्या। 1 लाखांपेक्षा जास्त किंमत या सगळ्या चप्पलची प्राडाकडून सांगण्यात आली आणि यानंतर कोल्हापुरी चप्पलशी त्याची तुलना झाल्यानंतर कोल्हापुरी चप्पलविषयीची उत्सुकता आणखीन देखील वाढल्याचं पाहायला मिळते आणि म्हणूनच मी आत्ता आलेलो आहे कोल्हापूरमधील एका चप्पल तयार करणाऱ्या कंपनीमध्ये, एका विक्री शॉपमध्ये आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। वेगवेगळ्या प्रकारची चप्पले जी आहेत, कोल्हापुरी चप्पले जी आहेत ती या ठिकाणी तयार करण्याचं देखील एका बाजूला काम सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला पूर्णपणे तयार झालेली कोल्हापुरी चप्पल देखील आपल्याला पाहायला मिळतात। वेगवेगळे वैशिष्ट्ये आणि वेगवेगळे प्रकारचे कोल्हापुरी चप्पल सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत। कोल्हापूरमध्ये विशेषतः ही सगळी कोल्हापुरी चप्पल आहे ते बघायला मिळत असतं। आपण ही सगळे बघू शकतो किती प्रकारची ही सगळी कोल्हापुरी चप्पलं आहेत। वेगवेगळ्या प्रकारची आणि वेगवेगळ्या डिझाईनमधली ही सगळी चप्पलं आहेत जी साधी कपडे किंवा फॅशनेबल कपड्यांमध्ये देखील वापरता येऊ शकतात। अशा पद्धतीची ही सगळी चप्पलं आपल्याला पाहायला मिळतात। चप्पलांविषयी माहिती आपण या सगळ्या कारागिरांकडून आणि या कोल्हापुरी चप्पल विक्रेत्यांकडूनच घेऊया। काय सांगाल, एक वेगळ्या प्रकारचं कोल्हापुरी चप्पल तुमच्या हातामध्ये दिसते, काय याची वैशिष्ट्ये आहेत, काय नाव आहे याचं? हे छत्रपती शाहू चप्पल आहे। ह्याचा आवाज करकर येतो आणि आवाज करणारं ही जास्त फास्ट चालते चप्पल आपल्याकडे आणि त्याच्यामध्ये असे कापशी चप्पल एक येते, असं हे पण आवाजाचं असते आणि जास्त आवाज करणारी ही पाठी खाली लावलेली चप्पल आहे। बरोबर अशी करकर आवाज येतात, हे असे आवाजाचे असतात। बाकी त्याच्यामध्ये लेडीज पण असते, असं हे पॅटर्न लेडीज पण असं पॅटर्न असतं आणि हे खास कापशी म्हणायचं। हे वेगवेगळ्या प्रकारची बरीचशी अशी व्हरायटी आता इथं बनवून आम्ही आता स्टॉक करून ठेवलेल्या असतात आणि आता पॅकिंग करून बाहेर आम्ही पाठवले जातात। इकडे पण अशी लावलेले चप्पल आहेत। वेगवेगळ्या रंगांमध्ये खरं तर हे सगळे कोल्हापुरी चप्पल या ठिकाणी उपलब्ध असल्याचं दिसतंय। किती प्रकारचे कलर आणि किती प्रकारची ही मग चप्पल आहेत म्हणायची? आता आमच्याकडे जवळजवळ कोल्हापुरी चप्पलमध्ये 100-200 डिझाईन आहेत। 200-150 डिझाईनमध्ये त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचं वेगवेगळे डिझाईन असं बनवलं जातं। वेगवेगळी नावं आहेत त्याच्याकडं, कापशी, कुरुंदवाडी, पुडाक पंचिंग, कापशी, बरेचशी अशी नावं आम्ही दिलेली आहेत चप्पलाची आणि बरेचसे ते प्रोडक्ट चालू असतं आहे आमचं हे। आणि याच्यात का डिझाईन आम्ही जेवढे नवीन बनवलं तेवढं आम्ही नवीन बनवत असतो। साधारण काय किंमत असते या सगळ्या कोल्हापुरी चप्पलांची? वेगवेगळे प्रकार तर आहेतच, मात्र किमतीमध्ये देखील काय फरक? किमतीमध्ये फरक असा असतो की नैसर्गिक जी चामड्याची बनवलेली असते विदाऊट केमिकल आणि विदाऊट जी हातावर त्याची कला असते त्याची किंमत जास्त असते। साधारण ती आपल्याला 2000-1500च्या पुढं रेंज असते आणि बाकी जे मशीनमध्ये जे जास्त प्रोडक्शन तयार होतं त्याची प्राईस थोडी कमी असते, म्हणजे 500पासून स्टार्ट होतात, कोण 700 असते। प्रत्येक घेण्यावर असते चामड्याची कला, ज्याची कला कसोटी अशी डिझाईन असते। कापशी चप्पल म्हणतात त्याला। साधारण ह्या चप्पलेची अशी घेतला तर चांगल्या क्वालिटीची 2-2.5 हजार रेंजमध्ये असते। याच्यात क्वालिटीवर मटेरियलची शिलाई म्हणा, ही बारीक मिनी म्हणा, बांधणी म्हणा, त्याच्यावर कारागीरच्या कामावर अवलंबून असतं सगळं। खरी कला त्याच्यावर समजली जाते। नुसते कोल्हापुरी चप्पल ब्रँड घातला आणि 1,16,000 केली की ती चप्पल नव्हे, तर चप्पल खरी कशी ओळखायची इथं दुकानात आल्यानंतर, आमचं मनोज कनेरकर दुकान आहे तिथं आल्यानंतर तुम्हाला ती समजणार चप्पल मार्केटला। काय वैशिष्ट्य असतात या कोल्हापुरी चप्पलाची ज्याचा एवढं बोलबाला आहे किंवा ज्याचा एवढा चर्चा केली जाते? आता कसं आहे, ही कोल्हापुरी चप्पल आमची शाहू कालन चालत आलेली चप्पल आहे। पूर्वी शाहू महाराजांनी आमचं बसून कोल्हापुरी चप्पलचं मोठं मार्केट तयार केलेलं आहे आणि त्यामध्ये चप्पलचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्वी आमचे घाटी जंगलामध्ये चालण्यासाठी आवाजाची चप्पल असायची, जाडी चप्पल असायची, आता धनगरी चप्पल असायची, म्हणजे ती जंगलात वगैरे सगळीकडे वापरली जायची। आणि मेन म्हणजे ही चप्पल हीट ऑब्झर्व करते, लेदर उष्णता ओढून घेते, पायाला थंड राहते, वापरायला ड्युरेबल एकदम चांगली चप्पल आहे। आणि त्यासाठी आता पूर्वी रेग्युलर वापरली जायची सगळी कोल्हापुरी वापरायची, आता कसं कंपनी ब्रँड आल्यात हे आल्यात त्यामुळे आता ह्याचं जरा कमी झालेलं आहे आणि कारागीर पण थोडं कमी होत आहे। त्याचं जे हातावर काम करणारी कारागीरची संख्या कमी होत आहे। आता मशीनवर छापून चपला जास्त फास्ट बनत आहेत। मग आता कोल्हापूरच्या ब्रँडखाली बरेचसे आता डिझाईन लावणार रेक्झिनमधल्या हे बनवून कोल्हापूरच्या नावाखाली विकली जाते। ॲक्च्युली कोल्हापूर ही चप्पल कोल्हापुरातच बनली जाते चांगली। कोल्हापूरच्या आजूबाजूला गावे, खेडी गावं आहेत, बरीचशी गावं आहेत शाहू कॉलनी बसलेली, त्यांच्या ती पण परंपरा चालू आहे आतापर्यंत।
तर पाहिलं आपण उष्णता शोषून घेणारी त्याचबरोबर वेगवेगळे वैशिष्ट्य असणारं हे खरं तर कोल्हापुरी चप्पल आहे आणि कोल्हापूरच्या सगळ्या परिसरामध्येच ह्याची विशेष पद्धतीने कारागिरी केली जाते आणि म्हणूनच त्याला कोल्हापुरी चप्पल अशा पद्धतीचं नाव पडलेलं आहे. मात्र आता काही नवनवीन ब्रँड येत आहेत, त्याचबरोबर नवनवीन कंपन्या देखील वेगवेगळ्या पद्धतीनं कोल्हापुरी चप्पलला हुबेहूब अशा पद्धतीचे आपले प्रॉडक्ट लॉन्च करत आहेत. तर पाहिलं आपण उष्णता शोषून घेणारी त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या कपड्यांवर शोभून दिसणारं असं हे कोल्हापुरी चप्पल आहे. त्याचबरोबर कोल्हापूर आणि परिसरामध्येच विशेष कारागिरी करून हे सगळं चप्पल तयार केलं जातं आणि म्हणूनच त्याला कोल्हापुरी चप्पल अशा पद्धतीचं नाव देण्यात आल्याची माहिती या निमित्तानं आपल्याला कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या विक्रेत्यांनी आणि कारागिरांनी दिलेली आहे. जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.